तर नमस्कार मित्रांनो, आज परत उद्यासाठी आपण ॲनालिसिस करणार आहे. तरी आपण निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स आणि फिनिक्स पाहणार आहोत. तरी आपण निफ्टीकडे पाहूया. तर आज जर निफ्टी आपण पाहायला गेलं तर निफ्टी आज ओपन झाला. त्याने ओपन केले त्याने आपण काल दिलेला त्या लेवलला त्याने ब्रेक केला आणि खालती वन साईड शार्प मुवमेंट दिली आणि त्यानंतर फर्स्ट हाफमध्ये त्याने शार्प डाऊन साईडला मुवमेंट दिली. आपण दिलेल्या लेवलवरती त्याने ब्रेक करून शार्प साईडला मुवमेंट दिली. त्यानंतर मार्केटने काय केलं, रिकव्हरी केली. इथे 24,200च्या लेवलला ॲक्टिवली बायर्सनी सेलर्सला हरवून मार्केटला वरती पुश केलं आणि वरती पुश करत 24,780च्या लेवलला त्याने आज मार्केटने क्लोजिंग दिली. तर उद्यासाठी काय सिनेरिओ राहू शकतो आपला, तर पाहायला गेलं तर 24,800ची लेवल ही आपल्यासाठी उद्यासाठी इम्पॉर्टंट राहणार आहे. आणि जर तो तसं बघायला गेलं तर 24,800ची लेवलला त्याने एकदा ब्रेक करण्याची हे केलं, पण तो ब्रेक करू शकला नाही पहिल्या वेळेस आणि आता दुसऱ्या वेळेस तो त्या लेवलच्या जवळ आलेला आहे. यावेळेस त्याने जर ब्रेक केला तर उद्यासाठी आपल्याला 24,900पर्यंत आपल्याला टार्गेट मिळू शकतं बाईंगसाठी. आणि जर सेल साईडला बघायला गेलं तर इन केस तो आजच्या क्लोजिंग जवळपास इथे जर ओपन होऊन जर एखादा एम पॅटर्न किंवा एखादी कॅन्डल स्टिकचं फॉर्मेशन जर त्याने केलं तर आपण सेल साईडला प्लॅन करू शकतो. पण सेल साईडला थोडं जाणं रिस्की राहील, कारण की आपलं टार्गेट हे छोटं होईल. आपलं टार्गेट हे थोडं लहान होईल. 5 मिनिटवर शिफ्ट करून पाहूया आपण. तर उद्यासाठी आपल्याला ज्या इम्पॉर्टंट लेवल्स राहणार आहे त्या आहे 24,700-800ची लेवल आणि 24,500ची लेवल, त्यानंतर 24,300ची लेवल. या 3 लेवल आपल्यासाठी इम्पॉर्टंट राहणार आहे. जर 24,800च्या लेवलला जर त्याने ब्रेक केलं याच्यावरती तर आपण बाय साईडला ट्रेड करू शकतो. आणि जर सपोज तो इथे कुठे ओपन होऊन जर त्याने या लेवलला ब्रेक केलं तर आपण सेल साईडला एंट्री प्लॅन करू शकतो. थोडं बहुत सस्टेन करून त्याने कन्सॉलिडेशन केल्याच्या बाद त्याने ब्रेक करायला हवं. तर त्यानंतर आपण निफ्टी, बँक निफ्टी पाहूया. बँक निफ्टी जर पाहायला गेलं तर बँक निफ्टीने असं केलं, निफ्टीसारखंच सकाळी ओपन झालं आपण काल दिलेले कालच्या ॲनालिसिसचा व्हिडिओ नसून पाहिला तर तो पाहून घ्या, आपल्या चॅनलवर आहे. आपण काल लेवल दिली होती 53,200ची, ती त्याने सकाळी ओपन झाल्या ब्रेक केली. त्यानंतर खालती शार्प डाऊन साईडला मुवमेंट दिली आणि नंतर बायर्स ॲक्टिव्ह झाल्यानंतर तो वरती अप साईडला त्याने मुवमेंट दिलेली आहे आणि त्याची क्लोजिंग आज 53,600ला बँक निफ्टीने क्लोजिंग केलेली आहे. तर उद्यासाठी काय सिनारिओ राहू शकतो आपला, तर पाहायला गेला तर हा पूर्ण साईडवेज झोन आहे हा. तर इथे मार्केट साईडवेज झोन. तर उद्या बाईंग साईडला जर आपण पाहायला गेलं तर 53,800ची लेवल जोपर्यंत तो ब्रेक करत नाही तोपर्यंत आपण कोणताही बाईंग साईडला प्लॅन करू नये. आणि त्यानंतर जर सेल साईडला पाहायला गेलं तर तो ओपन होऊन 53,800च्या लेवलला टच करून जर इथे काही पॅटर्न वगैरे कॅन्डल स्टिकचं फॉर्मेशन जर झालं तर आपण सेल साईडला ट्रेड घेऊ शकतो.
आणि सपोज जर तो गॅप डाऊन या ठिकाणी जर ओपन झाला तरी ते थोडं बहुत त्याने पहिले कन्सोलिडेशन करायला हवं आणि त्यानंतर त्याने या लेवलला ब्रेक करायला हवं. कोणत्या 53,200च्या लेवलला जर त्याने ब्रेक केलं तर आपल्याला सेल साईडला शार्प मूव पाहायला मिळू शकतो. त्यानंतर आपण सेन्सेक्स पाहूया. सेन्सेक्सनं पण आज व्ही पॅटर्न फर्स्ट हाफमध्ये सेल साईडला शार्प सेलिंग आली आणि सेकंड हाफमध्ये पूर्ण रिकवर करून डेचा जेवढं पण डाऊन साईडला मूव दिलं तेवढ्या डबलनं रिकवर केलेलं आहे आणि 82,200च्या लेवलच्या आसपास त्याने आज क्लोजिंग दिलेली आहे. तर उद्यासाठी आपण सेन्सेक्समध्ये काय सिनारिओ राहू शकतो तर पाहायला गेलं तर तो 82,200च्या लेवलच्या जवळ त्याने क्लोजिंग दिलेली आहे. उद्या जर तो या ठिकाणी ओपन करून इथे कन्सोलिडेशन करून जर मग तो वरती ब्रेकआउट जर त्याने दिले तर आपण बाय साईडला एंट्री करू शकतो. आणि सपोज जर तो या ठिकाणी ओपन होऊन थोडं बहुत कन्सोलिडेशन करून जर घ्या किती 81,700च्या लेवलला जर त्याने ब्रेक केलं तर आपल्याला सेल साईडला एक शार्प मूव पाहायला मिळू शकतो. आणि जर त्याने वरतीही ब्रेक नाही केलं खालती तर हा आपला नो ट्रेडिंग झोन जे इथे मार्केट साईडवेज राहू शकते या एवढ्या झोनमध्ये. त्यानंतर आपण पाहूया निफ्टी फायनान्स सर्व्हिसेस इंडेक्स. तर त्याने पण आज व्ही पॅटर्न आल्या एक शार्प सेलिंग केली, त्यानंतर फास्ट रिकव्हरी केली. रिकव्हरी केल्याच्या नंतर तो त्याच्या लेवलला कोणत्या 24,800च्या लेवलच्या वरती त्याने क्लोजिंग दिलेली आणि थोडं बहुत कन्सोलिडेशन करत आहे. तर उद्याचा सिनारिओ काय राहू शकतो तर उद्या सपोज तो जर या लेवलला इथे पुढे ओपन झाला आणि कन्सोलिडेशन थोडं बहुत करून डे हायला जर त्याने क्रॉस केलं तर आपण बाईंग साईडला ट्रेड प्लॅन करू शकतो आणि आपलं फर्स्ट टार्गेट ही 25,000ची लेवल राहील जे आपला सायकोलॉजिकल रेजिस्टन्स आहे तिथपर्यंत. आणि जर उद्या तो या लेवलला ओपन होऊन जर तो एम पॅटर्नचं फॉर्मेशन करून ही लेवल ब्रेक करेल तर आपण सेल साईडला एंट्री प्लॅन करू शकतो. तर आजच्यासाठी एवढंच. तर उद्या परत भेटूया उद्याच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.